भावांनो थंडी खूप जास्त आहे. हे बघा, हे आमचं थोडं म्हणलं मटण थोडं बाहेर बनवावं म्हणून चाललंय आता. आज काहीतरी स्पेशल. तुम्ही गावाला आला ना बऱ्यापैकी तुम्हाला अशी म्हणजे मोकळी जागा मिळते. तुम्ही इथं जर बाहेर जर झोपला ना तरी तुम्हाला असं काय वाटणार नाही. हे काय हे वातावरण मस्तपैकी असं आहे का तुम्हाला गावल का पुण्यात. चला आपण बघूया पुढं कशी काय मटणाची आमटी ना. मटणाची आमटी बनवायची ह्याच्यात बरोबर. हे बघा आलंय थोडा मी महाग घे. काय 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 आणलंय का ते. हे बघा हे पात्यालाच मटण आहे दिसतंय का तुम्हाला. हे मटण आहे. हा कांदा आहे आणि ती त्याल आहे. त्याल आहे का तर त्याल किती टाकायचं का. तुमच्या निवडीनुसार तेल टाका त्यात पातेल्यात. तेल टाकल्यानं काय होती भाजी तिखट होती. असं तुम्हाला वाटतं पण मला काय वाटतं तेल टाकल्यानं भाजी अजून तेलकट होती. आणि बाय द वे आपण भाजी नाही बनवत आपण मटणाची आमटी बनवतोय बरोबर का. काय बनवतोय आपण मटणाची आमटी बनवतोय. भाजी का आमटी आता मी त्यात कन्फ्यूज आहे. भाजी सुकी असती का पातळ असती त्यात एक मोठा. आता त्यात आपण टाकलंय बघा दिसतंय का ते कांदा टाकलाय त्यात. हे बघा आपले मास्टर शेफ आले दुसरे. ते तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं ना दोघांना जर जेवण बनवायचं असलं तर काय भांडणं होत्यातच. तर हे बघा काय टाकलंय शिजतंय का. कांदा टाकलाय. कांदा टाकल्यानं भाजी गोड होती माहिती आहे ना. किती वेळ लागतं ह्याला शिजायला. अर्धा तास. आता काय टाकायचं बघा झाली भांडणं चालू. डायरेक्ट टाकायचंय का शिजायला. कुठली पेस्ट टाकायची. मटणाची पेस्ट. मटणाची पेस्ट मटण तर इथं आहे. हा जाऊन तिला लावा आणायला ते आहे तर खाणारच ना. बघा काय आणायचं मटणाची पेस्ट. बरं मी जातो मटणाची पेस्ट आणायला. बघा कुत्र्यांची पार्टी आली दिसते का तुम्हाला मटणासाठी. कारण आम्ही काय त्यांना मटण देणार ना. आम्ही त्यांना ही कशाची पेस्ट आहे का. खोबरं लसूण कोथिंबीर आलं. खोबरं लसूण कोथिंबीर आलं. ओके बघा ही पेस्ट टाकतोय आपण त्यात. स्पेशल एकदम आम्ही चुलीवरचं मटण बनवतोय. तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी बनवून खावा असा माझा सल्ला आहे तुम्हाला. ही काय टाकते तर भावानो आता झालं निबार हाणायचं जेवण. लई थंडी आहे ना ग इथं. थंडी जास्त आहे. पाणी घेऊन येऊ का. आणलं ह्याच्यात पाणी वतायला. किती वतायचं पाणी ह्याच्यात. शिजलं काय थोडंच टाकायचं. ओके काय झालं लागला का तंबीला पण. माझं भावांनो शिजायला लागले मटण. शिजतंय आपण त्यावर बोलूया.
मामा उधर रहेंगे बोले बोले है अभी. कसं असतंय भावांनो, मस्त वेळ घरी यायचं सुट्टीत. आता 2026 पण यायला लागले, त्याच्यामुळे लॉट्स ऑफ प्लॅन्स आहेत असे करायचे. बघू आता जसं टाईम मिळेल तसं करायचं. व्लॉग पण टाकायचे चाललं. आता बऱ्यापैकी जी इंडियन जी आपली जी मुलं आहेत ती सगळी आता म्हणजे ॲट दी एंड आता IT चं पण बऱ्यापैकी सॅच्युरेशन आलं आहे. आणि मेन गोष्ट जसं जसं डेव्हलपमेंट होती आहे तशी तशी आपण वेगवेगळ्या ज्या फील्ड्स आहेत त्या क्रिएट व्हायला लागल्या. त्याच्या अकॉर्डिंगली आपण पण आपल्या फील्ड चेंज केलं पाहिजे. हेच माझं एक हे आहे. चला बाय. टाकलेच का आता त्यात लसूण खोबरं पेस्ट आणि तेल टाकले ना ते काढवायला ना. बर काय ही बघा चटणी टाकली आहे त्यात. मटन मसाला टाकला आहे चटणीने. बघा चटणी टाकली आहे त्यात. पाहिजे अजून तू. बघ हे बघा सूप आहे मटणाचा आहे, चांगला लागतोय. काय करते ती त्यात का टाकायची तसं. तिखट भाजून घ्यायचं नाही वाटायचं. ओके असं केलंय म्हणजे पहिल्यांदा तेल अजून काय टाकलं. तेल लसूण खोबऱ्याची लसूण खोबऱ्याची चटणी सॉरी पेस्ट आणि नंतर ती मसाला मटणाचा. मला वाटत असं चांगलं होईल. अजून होणार का त्यात काय. झालं आता जरा उकळवायचं आणि टाकायचं. उकळल्यावर झालं काम. कसं आहे